तो चलो भाई हम लोग निकल चुके हैं मेरे दोस्त के गाँव में। इकडे बस बघू शकता ते वाला माझ्या मित्राचं घर आहे। हा मित्राचे पप्पा। आता आंघोळ करून आलोय, फ्रेश होऊन आलोय। तर ही आजूबाजूची वाडी आहे स्मितची, हे घर आहे। आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। हे स्मितचं घर आहे। आता मी आतमध्ये जाऊन दाखवतो। जाऊ द्या। हे स्मितचं घर आहे, हे स्मितचं बेडरूम, हे वॉशरूम, तो का स्मित। आणि इकडे गणपती बसतो। हा देवार आहे। ही स्मितची आजी आहे। या किचन, स्टोर रूम, ही तुळस आहे। वरती गेल्यावर टेरेस आहे, पण आता टेरेस बंद आहे। नंतर तुम्हाला दाखवत। आणि स्मितच्या आजीने मस्त डोसे गाळलेले आहेत आणि ही चटणी। हाय गाईस, तर आम्ही आता निघालेलो आहे मालवणला। म्हणजे ही वाडी आहे। आता मालवणला जाऊ। एम ए स्वामी महाराजांचा मठ आहे, तिकडे प्रसाद घेऊ आणि मग मित्राला घेऊन पुन्हा इकडे येऊ। अजून एक मित्र येतोय। तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे टेम्मे स्वामी महाराजच्या देवळात। पाया पडायला जाऊ। पहिले आम्ही इकडे तुम्हाला दाखवतो। इकडे प्रसाद घेऊ शकता तुम्ही। इकडे प्रसाद घेऊ शकता। तर गाईस आता आम्ही निघालेलो आहे टेम्मे स्वामी महाराजच्या मंदिरातून। आता आम्ही जाऊ मित्राच्या गावी। तर गाईस आम्ही मानसच्या गावी जातो। या मित्राच्या गावी आलेलो आहे। पहिले मंदिरात जाऊ। दत्तगुरूचं मंदिर आहे इकडे। तुळस,
तर गाईज इकडे गणपतीचं मंदिर आहे. मी आता आतमध्ये नाही जात, तुम्हाला आता मानसचं घर दाखवतो. बघा मानसचं घर. ही मानसची मम्मी, हे मानसचे पप्पा. जांभळाचं झाड बघा. हे अजून हिरवे आहेत. एक एवढं मोठं एक होतं. हे बघ एवढं मोठं. लाल होतात ना? लाल नाही, लालवाले चव नाही लागत. तर गाईज इकडे रात्रीची आरती अशी होते. सगळे दिवे लावतात. दाखवतो मी तुम्हाला.